हो पांडुरंग भाई की जय हो. नमस्कार. लवकर आवर म्हणे. माझं नाव आहे पांडुरंग रतिलाल तावडे. जवळ सर्व ओळखत असतील पण सर काय ओळखत असेल मी कमीत कमी काही सरांना 19 वर्षानंतर फोन केलाय. काही सर असे होते की त्यांनी आवाजामुळे पण ओळखलं. आवाजावर ओळखून घेतलं 100%. आमचे साळुंके सर म्हटलं तुम्ही कॉल रिसिव्ह का बरं करता नाही आहे. माईक जवळ घे. मग त्यांनी मी मेसेज केला सर म्हटलं तुम्ही कॉल रिसिव्ह का बरं करता नाही आहे. नाही म्हणे करतो म्हणे. आता मी कॉल केला त्यांनी रिसिव्ह केला. बोल तावडे म्हणे. ओ बापरे म्हटलं बोल तावडे म्हटलं एवढे वर्ष झाले तरी सर विसरले नाही असं काय म्हटलं काहीतरी चेहऱ्यामध्ये फरक झाला असेल. पण ओळखलं सरांना खूप आभार आहे. सर्वजण ओळखता मला. आणि मी तर आपले जे मित्रमंडळी इथं जमा झाले त्यांचे तर पहिले आभार मानतोय. सरांचं तर आहेच सर्वांचं. तुम्ही हसताय का? असून घ्या. पहिले तर माझं प्राथमिक शिक्षण इथं झालं नाही वर्षीमध्ये. काही माहीत असेल तुम्हाला मी 4थी पर्यंत बोराडीला शिकलो आहे. तालुका शिरपूर जिल्हा धुळे. आमचा उदरनिर्वाहासाठी आमचे वडील तर इकडचंच आहे पण उदरनिर्वाहासाठी आम्ही गेलो बोराडीला. तिथं मी 4थी पर्यंत शिक्षण घेतलंय. तर मग मी इकडे आई वडील जेव्हा इकडे आले मग त्यांनी माझं दाखला घेतला. एक आश्रम शाळा होती इथं फाट्यावर वडील यांची. हां तिथं माझं नाव ॲडमिट केलं. त्यांनी ॲडमिशन घेतलं माझं. मग नंतर 5वीला जेव्हा मला ॲडमिशन घ्यायचं होतं तर माझा एक मित्र होता. मला 1च वर्ष झाला होता इथं येऊन. फक्त 1 वर्षानंतर मी आता 5वीलाच ॲडमिशन घेणारच होतो. मग त्यांनी मला सजेशन दिलं की वो चाल म्हणे. मी माझ्या घराजवळच राहतो होता. चाल म्हणे माझ्या बरोबर म्हणे तुझं ॲडमिशन करायचं आहे म्हणे. चाल म्हणे आता. मग आलो मी या शाळेत 5वीला गेलो. पण माझं काही शिक्षणाचा हेतू नव्हता की मी शिकणार आहे म्हणून. आई वडिलांचं एकच काम होतं तापीमध्ये डांगरमळा लागत होता आमचा बोई लोकांचा. बाय ना जल्दी आपट रे करून येणार रे. सर्वांना माहीत असेल. सर्वांना माहीत आहे. हां खोट्या काही लपवणार नाही. काय फायदा होणार. आरब बुद्धावर पण त्या खत लावणं त्या गाडवान मागे फिरणं त्या उन्हामध्ये फिरणं. आई वडिलांनी खूप कष्ट केलं. आई वडिलांना पण माहित नव्हतं की हा माझा मुलगा शिकणार आहे. मोठा भाऊ तर काही शिकणार आहे. आमच्या घरी कोणी शिक्षण पूर्ण केलं नाही. हा मुलगा काही शिकणार नाही म्हणे. तू पत्र बी वाचशील म्हणे. वडील बोलायचे तेव्हा काही घोड्यावर राहत नव्हते ते. आता घोड्यावर राहतात तेव्हा काही घोड्यावर राहत नव्हते. म्हणे तू पत्र बी वाचशील म्हणे. भरपूर आहे म्हणे माझ्यासाठी. म्हटलं चला ठीक आहे. मग 5वीमध्ये 6वीमध्ये गेलो तरी त्यांच्यासोबतच फक्त इथं हजेरी. मला वाटतं त्यावेळेस आम्हाला 5वीला इंग्लिश शिकवायला सुरवंशी सर होते. तसेच सर्वच सर होते इथं जे ते बाजूच सर आहे म्हणजे शिकवणारे. तर सुरवंशी सरांचा एक इंग्लिशचा तास होता. ईडी नावाचा होता. ईडी त्याच्यात शील प्राणी वगैरे असं काहीतरी होतं त्या 5वीला का 6वीला. त्या सरांचा जरा अजून बी असेल की ते 10 छडी मारायचे आपल्या. तर एका दिवशी त्यांनी सर्वांना 10 छड्या मारल्या म्हणे. हे वाक्य आहे तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे म्हणे. तर मग कोणी काही लोकांनी पाठ केले काही नाही केले. सर्वांना 10 छड्या मारल्या. त्या बी अशा मारल्या ते ओली चमची होती. आम्ही पाहिलं तर मी तर काही शाळेत येतच नव्हतं पण पाहिलं आपलं जेवढं होत होतं जमलं तेवढं आपण पाठांतर केलं. पण पाठांतर असं केलं त्या छडींना पाहून तर आजही मला त्या 2-4 वाक्य आठवण आहे. कोणते ते बोलून दे. ईडी वेंट टू द पार्टी देअर वेअर आणि नॉट चिल्ड्रन असे काहीतरी 5-6 वाक्य होते. हे आज पण मला आठवण आहे. म्हणजे त्या छड्यांचा उपयोग झाला मला सुरुवात. मग 6वीला गेलो 7वीला गेलो. मग 7वीला मला वाटतं MA पाटील सर होते क्लास टीचर मराठीला. त्यांचं शिक्षण बऱ्याचपैकी ना माहीतच असेल की ते संत तुकारामच्या ओवी कविता काही ते मराठीचे पाठ ते काही असे समजून सांगत होते. म्हणजे ते असं मनाला लागून जायचं त्यांचं जे काही. आता जे
ऐकतील त्यांनाच समजणार ते. पण आणि 6 महिन्यानंतर एक परीक्षा झाली, 6 महिने परीक्षा होती आपल्याला. मी तर कधी परीक्षामध्ये काही म्हणजे तोंडाने कधी लिहिलं नाही. दुसऱ्याचं थोडं पाहून आपण तर शाळेत येत नव्हतं. दुसऱ्याचं पाहून वगैरे आपण इथपर्यंत आलो होतो. म्हणजे मी टॉप 10 मध्ये होतो. लास्ट बरं 50-60 मुलाची बॅच असेल, लास्टमध्ये होतो मी. तर त्या दिवशी 6 महिन्याची परीक्षा होती. त्या सरांनी त्या ऊर्जा राणीचा काही चिखल काही असे काही सल्पितोकरांचे असे काहीतरी आम्हाला शिकवलं होतं. तसं तर सर्वच सरांनी शिकवलं होतं, जे थोडं आमच्या लक्षात होतं. पण त्या दिवशी मी ते मराठीच्या पेपरला काय झालं असंच मी पाहत होतो इकडे तिकडे. सर म्हणे तू चिटिंगच करतो म्हणे, एक काम कर म्हणे, तू पुढे बसून राहा म्हणे. त्या दिवशी सुपरविजनला कोण होतं मला आठवत नाही आहे, तू पुढे बसून राहा म्हणे. पण मग आपल्याला तर पेपर भरायचाच होता. पोरा तर सोडायचा नाही आहे. पण मग त्या दिवशी असं झालं, ते सरांनी जे शिकवलं होतं त्याच्याबरोबरच त्या रिलेटेडमध्येच क्वेश्चन आले होते. ते क्वेश्चन असे होते, ते मला म्हणजे असं आलं की ते उत्तर आपोआप येत लागलं की सरांनी काय शिकवलेलं आहे आणि आपल्याला काय लिहायचं आहे. मी तो पेपर बऱ्यापैकी 30-35 मार्काचा लिहिला असेल माझ्या तोंडातून, माझ्या मनाने, म्हणजे माझ्या लक्षात येते. आणि बाकीचे इकडे तिकडे पाहून तो कव्हर केला होता. पण ज्यावेळेस सरांनी मार्क सांगितले तेव्हा मी अचंबित झालो की जे मी मनाने लिहिलं होतं त्याला सर्वात जास्त मार्क होते. म्हटलं आता आपली सुरुवात झाली. इथून आपल्याला पाया भेटला. सर म्हणतात ना की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. 10वीचा पाया हे 5वीपासूनच सुरू होतो. तसं ते काहीतरी तिथून सुरू होऊन गेलं माझ्या जीवनामध्ये. मग आई वडील माहीत होते, ते रविवारी घेऊन जायचे मला की चालतो आपल्याला काहीतरी 2 पैसे भेटतील. 25 रुपये रोज होता, दोन्ही सांना 35 रुपये होतात. भरपूर आहे आमच्या सोबत येणारे. मग रविवारी तर जातोच होतो नेहमी. मग फक्त रविवारी कामाला जात होतो. आणि शिक्षणाची अशी काही आवड लागली मला की मी 8वीला पुढे गेलो. अशी तोंडी परीक्षा देऊन काहीतरी सर्वांचं मार्गदर्शन, बीजगणित, चित्रकला, काही इतिहास वगैरे असं सर्वांचं असं तोंडी लिहित मी 9वी पर्यंत सर्वात लास्ट येणारा पोरगा 9वीमध्ये टॉप 7 मध्ये येऊन गेलो. सुरुवातीचे टॉप 7 मध्ये 60 पोरांमध्ये 9वीमध्ये. मग मला अजून काहीतरी असं करायचं होतं की बा आपल्याला काहीतरी गावात चर्चा व्हायला पाहिजे. हा तो रतिलालचा पोरगा नाही का जगानाप्पाचा, हा तो मुलगा माझ्या अशी अपेक्षा होती की या लोकांनी असं सांगायला पाहिजे. मग अजून काहीतरी असं प्रयत्न केलं की मी 10वीमध्ये कदाचित मी एकही दिवस सुट्टी मारली नाही पूर्णच्या पूर्ण. आणि आमचे क्लास टीचर होते अशोक गोडसे सर. त्यांना माहिती मी एकही दिवस सुट्टी मारली नाही. मी समोरच बसत होतो, माझ्यासोबत काही मित्र मंडळी होता.